एडिंटन में आपका स्वागत है। सभी नए दिखाते हैं आज की खबर। भिवंडी शहर महानगर पालिका बीजेपी गठ नेते कार्यालय का उद्घाटन कार्यक्रम वन मंत्री महाराष्ट्र राज्य गणेश नाइक के हाथों किया गया। उस अवसर पर महापौर नारायण चौधरी, आमदार महेश चौगुले, माजी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटिल, माधवीताई नाइक, भिवंडी बीजेपी अध्यक्ष रवि सावंत, अजित मोहन कोंडा, श्री वैभव और उपस्थित रहे। बीजेपी गठ नेता संतोष शेट्टी ने शाल पुष्प देकर आए हुए मान्यवरों का स्वागत सम्मान किया। इस उद्घाटन समारोह बड़ी संख्या में बीजेपी के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे और पत्रकारों से बातचीत करते हुए वन मंत्री महाराष्ट्र राज्य गणेश नाइक ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। भिवंडी पश्चिम आमदार माननीय श्री महेशभाई चौगुले तथा त्याचबरोबर भाजपा गट नेते माननीय श्री संतोष शेट्टी यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे। माननीय आमदार श्री गणेशजी नाईक साहेब यांचं। साहेब, आपलं भिवंडी नगरीत भिवंडी जमपूर शहर महानगरपालिकेत या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ मनपूर्वक हार्दिक स्वागत। भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा कपिल पाटील साहेब यांचं। भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तथा भिवंडी मनपा नगरसेवक श्री परेश चौगुले आणि महासचिव श्री श्याम गोविल यांच्या शुभ हस्ते सन्माननीय कपिल पाटील साहेबांचं आपण स्वागत करत आहोत। ॲडव्होकेट माधवीताई नाईक मॅडम यांचा मी कल्पना शर्मा मॅडमला विनंती करते। शर्मा मनोज ठाकूर उपस्थित असतील तर त्यांना विनंती करते। त्याचबरोबर गीताताई उपस्थित आहेत, मी गीताताईला विनंती करते आपण या स्वागताप्रत्यर्थ प्रीती मॅडम उर्मा आळशी आपण यावं हे स्वागत करायला। प्रीतीताई आपणही यावं, कृपया आपणही स्वागतासाठी उपस्थित असावं। सुमनाताई मात्रे आपणही उपस्थित आहात। नगरसेवक म्हणून या नगरसेवकांच्या मागणीतून हे स्वागत आपण माधवीताईंचं करतोय। त्याचबरोबर महिला मोर्चा अध्यक्षा कल्पनाताई शर्मा यांच्या शुभ हस्ते हे स्वागत आपण करतो आहोत। त्यानंतर सन्माननीय आमदार साहेबांचं स्वागत आपण करूया। पालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नेते संतोषजी शेट्टी यांचं महापालिकेच्या मुख्यालयामध्ये जे कार्यालय त्याचं उद्घाटन झालं, त्या अनुषंगानं सगळे माझे सर्व सहकारी इथे उपस्थित असताना भिवंडी शहराच्या पाण्याचा प्रश्न, भिवंडी शहरात अजून जे रस्ते होणार त्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न माननीय महेश चौगुलेंनी सुद्धा तशी अपेक्षा केली, माननीय महापौर नारायण चौधरींनी अपेक्षा केली, कपिल पाटलांनी बऱ्याच गोष्टीचा निपटारा केलेला आहे।
आणि म्हणून लवकरच्याच कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर या सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत या भिवंडी शहराच्या समस्यांकरता बैठक घेऊन आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्याचा निपटारा करू. पूर्वी या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या सर्व समस्यांकडे लक्ष देत होते. आता एकूणच राज्याचा पक्षाचा पसारा लक्षात घेता आज महेश चौगुलेंनी मलाच आवाहन केले की पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरीसुद्धा भिवंडीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि त्याच्या आव्हानाला मी निश्चितपणे प्रतिसाद दिलेला आहे. भविष्य काळामध्ये भिवंडीच्या सर्व समस्या राज्य शासनाकडे गरज पडली तर गरजेच्या केंद्र शासनाकडे घेऊन त्या पूर्णत्वाला नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल. भिवंडी शहरामध्ये मूलभूत सुविधा काय खूप कमी आहे, त्याच्यासाठी काय विशेष तुमचं लक्ष राहील का? जसं लोकल सिटी बस आहे, इतर काय छोट्या समस्या आहेत त्याच्यासाठी विशेष नाही, भिवंडी शहरामध्ये जिथं गरजेचं असेल त्या ठिकाणी रस्ते होतील, गटारं होतील, ज्या ठिकाणी पोलीस चौकी पाहिजे, पोलीस स्टेशन पाहिजे, याकरता सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं जाईल. शासनाकडून नगरपालिकेला निधी उपलब्ध करून देणार का? बघा, आजच्या परिस्थितीमध्ये भिवंडी महानगरपालिका आणि सर्व महानगरपालिकांना केंद्र सरकारचा निधी पण येतो, राज्य सरकारचा निधी पण येतो. आता या ठिकाणी भिवंडी शहराकरता कमतरता असेल तो निधी देण्यासाठी त्यांच्याबरोबर आम्ही राहू. एकंदरीत आपण त्या पहिल्यांदा राज्यामध्ये ऑपरेशन टायगर याची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर तर बघा, त्या तो प्रश्नाचं उत्तर आमच्या पक्षाचे प्रवक्ते तुम्हाला हे पॉलिटिकल प्रश्न मी उत्तर देणार नाही. जे शहराच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने त्याचं उत्तर मी देईन. थँक्यू, धन्यवाद सर.